एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सीएम म्हणजेच कॉमन मॅन ही व्याख्या प्रत्यक्षात उतरवली आणि काल आपली भूमिका जाहीर करताना आपणच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे सच्चे आणि कडवट वारसदार असल्याचं सिद्ध केलं असं शिवसेना नेते उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. भाजपा शिवसेना महायुती बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केली होती. ही युती टिकली पाहिजे हे बाळासाहेबांचं स्वप्न शिंदे पूर्ण करतायत. सत्तेसाठी अनैसर्गिक युती करण्याच्या शिवसेना उभाठाच्या निर्णयापेक्षा हे वेगळं पाऊल आहे आणि याचा आम्हा सर्व खऱ्या शिवसैनिकांना अभिमान आहे असं उदय सामंत म्हणाले. भाजपानं विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी दिलेल्या पाठिंब्याची जाण ठेवून ती शिंदे यांनी काल राज्याच्या जनतेपुढे मांडली आणि म्हणूनच भाजपाला पूर्ण पाठिंबा देत त्यांनी आपल्या मनाचा सुसंस्कृतपणा दाखवला. भाजपानंही या भूमिकेचं स्वागत करत एकनाथ शिंदे यांच्या 2.5 वर्षातल्या कारकिर्दीचं कौतुक केलं. यातूनच महायुती भक्कम असल्याचं सिद्ध होतं असं सामंत म्हणाले. ज्या महाविकास आघाडीला स्वतःचा विरोधी पक्षनेता बनवण्या इतकंही मतदान जनतेनं केलं नाही, त्यांनी स्वतःच्या पक्षाकडे बघण्याची गरज आहे. त्यांनी आता एकनाथ शिंदे यांच्यावर बोलणं बंद करावं अशी टीका सामंत यांनी केली. बॅलेट पेपरवर मतदान घेणं योग्य नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केल्याचं सांगत विरोधकांना ईव्हीएमवरील आरोपही त्यांनी खोडून काढला. तसंच महाविकास आघाडीमधील मतभेदांबाबत अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना विचारलं असता महाविकास आघाडीत राहून नुकसान होत आहे हा निष्कर्ष त्यांनी आत्मचिंतनानंतर काढला असेल तर दानवे म्हणतात तसा निर्णय त्यांनी घ्यावा असं सामंत म्हणाले. उन्होंने ये आत्मचिंतन कर लिया है और महाविकास आघाड़ी में रहने के बाद नुकसान होता है, ये अगर फाइनल है तो उन्होंने डिसीजन लेना चाहिए जो अंबादास दानवे बोलते हो. अगर वैसे ही रहना है तो नहीं करना चाहिए, तो हम क्या बोलें.